सांगलीत काँग्रेसच्या संघटन सृजन अभियान मेळाव्याचे आयोजन। मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेश नाईक। सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी शहर व ग्रामीण यांच्या वतीने संघटन सृजन अभियान अंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा मेळावा बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 9:30 वाजता सांगली येथील काँग्रेस भवन येथे पार पडणार आहे। या मेळाव्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशस्तरीय प्रमुख नेते तसेच सांगली जिल्ह्यातील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी दिली आहे। संघटन बळकटीसाठी हा मेळावा महत्त्वाचा असून शहर व ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे। सृजन अभियान मेळावा दिनांक 16 ते 21 असे 5 दिवसासाठी आयोजित केलेले आहेत। राज्याचे व देशाचे निरीक्षक आमचे मोठा चंद्रकांत लक्ष्मीकांत राव हे येणार असून त्याबरोबर आपल्या राज्याच्या नेत्या प्रणितीताई शिंदे व आपल्या जिल्ह्याचे 2 नेते विश्वजित कदम आणि विशालदादा पाटील हे उपस्थित राहणार असून पहिल्या दिवशी 16 तारखेला 15 तारखेला जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, त्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्स, त्याचबरोबर सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांची भेटीगाठी, त्यानंतर मिरज येथे एक ब्लॉक कमिटीमधला एक ब्लॉकचा मेळावा, त्यासाठी तिथं पक्षाची कार्यकारिणी कशी करायची, काय करायची, पक्षानं काय करायला पाहिजे, पक्षाच्या अडचणी काय आहेत, पक्षाला काय आपण सांगायला पाहिजे, हे सगळ्या त्याची उहापोह होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगली शहरातले 4 ब्लॉक करण्यात येणार आहेत आणि त्यानंतर ग्रामीणचे हे करणार आहेत। असे 15 ते 21 तारखेपर्यंत हा प्रोग्राम आहे आणि ते 5 दिवस इथं मुक्काम करून ते सगळ्या दौरा यशस्वी करायचे ठरले। यासाठी मी सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून काँग्रेस आपली जिल्ह्याचा DNA काँग्रेसचाच आहे। फक्त ते मरगळ असल्यामुळे आता परत आपण उठाव करायचे आहेत। बघितलं असेल की तुम्ही जिल्हा परिषद महापालिका आपण बरोबरीत राखले, जिल्हा परिषद आपण सत्ता घेतलेली आहे। याबरोबर आता पुढचे ज्या ग्रामपंचायती असतील, बाकीचे कुठल्याही लोकसभा विधानसभा असतील, यासाठी नियोजन नीटनेटके करून या संघटना आणि अभियानद्वारे आपल्याला तयारी करायची आहे।